सर, काल नवाब मलिक हे अजित पवारांच्या बैठकीत ज्या नवाब मलिकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यांच्यावर लावण्यात आली, तुरुंगात टाकण्यात आलं. आज तेच नवाब मलिक केवळ मतांसाठी यांना हवे हवे वाटतात. याच्या प्रश्नाच्या आधी माझा एक प्रश्न की नवाब मलिक नेमके कोणाबरोबर आहे? तुम्ही वारंवार म्हणत आलात की नवाब मलिक यांचा आम्हाला आहे. आम्ही त्यांचा पाठिंबा कोणाला आहे हे आजपर्यंत कळलेलं नाही. त्यामुळे क्लेम करायला काय ते कोणाबरोबरच नाही, तर क्लेम करायला हरकत नाही म्हणून आम्ही क्लेम केला असेल, आम्हाला काय वाटत नाही ते आमच्या बरोबर. दुसरं, काल ते एक महत्वपूर्ण बैठक जी पार पडली आहे देवगिरीला, त्या बैठकीला ते उपस्थित होते. याच्यापूर्वी कार्यक्रमांना ते दिसले, परंतु बैठकांना मात्र कधीच दिसले नव्हते. काल ते पहिल्यांदा दिसले, कारण काल म्हणजे ते कोणाबरोबर ते स्पष्ट झाले. ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत, ते युती बरोबर आहेत, ते स्पष्ट झालं. त्यांचा फायदा घेतला जातोय परिषदेच्या निवडणुकीसाठी. तो त्यांनी ओळखावा, आपल्याला काय करायचं. त्यांनी ओळखावा त्यांचा फायदा घेतला जातोय, त्यांचा काय तोटा झालाय ते त्यांनी ओळखावा. आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं. ते त्यांच्या पत्राची आठवण तुम्ही त्यांना करा. आम्हाला काय करायचं, कोण कोणाबरोबर असतंय. आम्ही आमची मतं जुळवण्यात मशगूल आहोत. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय. आम्हाला काय करायचं कोण कोणाबरोबर बसले. आमचा संबंध येतो कुठे. महायुतीच्या सर्व प्रवक्त्यांना आता ताकीद देण्यात आली की महायुतीमध्ये वेगळी निर्माण होईल, असे वक्तव्य तुम्ही करू नका, अन्यथा पक्षातून अकालपट्टी करण्यात. चांगलं, कोणाची अकालपट्टी करतात ते बघूया आपण. झालं 120 जणांचं त्यामध्ये जो बाबा होता तो आता खराच आहे. काय वाटतं, अशा घटनांची वाढ होती का? 60 जण तिथे एकही पाण्याचा टँकर नव्हता, एकही अँब्युलन्स नव्हती. एवढी गर्दी एकत्र येते. आपल्या पनवेलमध्येही ते झालं होतं. म्हणजे शासनाने दुर्लक्ष करावं तर किती करावं. शासनाला गांभीर्यच नाही. मृत्यू हा चला झाले 200 गेले, काय फरक पडला, अशी जर भूमिका असेल तर दुर्दैव आहे मानवी जीवनाचं. माणुसकीच उरलेली नाही. पण मेला काय आणि सगळा काय, आपल्याला काय फरक पडतो. आता ते भुशी डॅम मध्ये 6 जण वाहून गेले. अनेक वेळा अनेकांनी सांगितलं की त्याला बाउंड्री मारा, त्या तिथेच कोणाला जाऊ देऊ नका. सरकारला काय, म्हणजे पावसाळा झाला की भुशी डॅम संपला, विषयच संपला. तो दुसऱ्या वर्षी येतो 4-5 मेले की. मानवी जीवनाला काय किंमतच द्यायची नाही असं सगळ्याच सरकारांनी ठरवलंय. मला त्यांना विचारायचं आहे, चंद्रपूरमध्ये तुम्ही हरलात, तुमचा मिनिस्टर हरला, किती मुसलमान होते? भारती उभावर तुमची कॅन्डिडेट होती, दिंडोरीमध्ये किती मुसलमान होते? तुमचे प्रदेशाध्यक्ष एकेकाळचे रावसाहेब दानवे हरले, किती मुसलमान होते? हा मुसलमानांचा नेरेटिव्ह सेट करत असताना तुम्ही मुसलमानांना मारणार. मागच्या 1 महिन्यात 7 मुसलमानांना ठेचून मारलं. मग तुम्हाला काय वाटतं, सगळे माराल, तुम्ही झोडाल, तुम्ही त्यांना वाळीत टाकाल, त्यांच्या एक स्कॉलरशिप बंद कराल, मागासवर्गीयांच्या, SC ST OBC या सगळ्यांच्या स्कॉलरशिप बंद आहेत, त्यांचं शिक्षण बंद आहे. मग तुम्हाला काय वाटतं, त्यांनी तुम्हाला मतं द्यावीत? मग उद्या तुम्ही म्हणाल की हा बहुजनांचा हेतुपूर्वक आमच्या विरुद्ध आहे. अरे तुम्ही बहुजनांना वाळीत टाकणार, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार, त्यांना धमकवणार की आम्ही मनुस्मृती आणणार आहोत. मग त्यांनी तुम्हाला मतं द्यावी अशी तुमची इच्छा आहे? अरे तुम्ही कानफडात पण मारणार आणि सांगणार हम तुमसे प्यार भी करते, असं नाही होत. दुहेरी भूमिकेत तुम्ही नाही जाऊ शकत. तुम्ही त्यांना बांगलादेशी मुसलमान म्हणणार, त्यांची उभी हयात तिथे गेली आहे. किरीट सोमय्या येण्याच्या आधीपासून ते मुसलमान इथे राहत आहेत. उद्धव ठाकरेंना संविधानात आपल्याला अधिकार असतो, आपण म्हणतो त्यामुळे आपण सविस्तर मतदान
नाही पण तो त्यांचा अधिकार आहे ना. माझं तर म्हणणं यांना मतदान का करावं दलितांनी, माझं विचार नाही यांना का करावं मुसलमानांनी मतदान. अरे तुम्ही दररोज आम्हाला मारणार, दररोज आम्हाला शिव्या घालणार, तुम्हाला मतदान का करावं. तुम्ही याचं उत्तर द्या ना की सुजन मुनगंटीवार तुमचे सर्वात पॉवरफुल मिनिस्टर चंद्रपूरमध्ये 3 लाखाने हरतात, ते काय मुसलमानांनी हरवले. एक सांगतो, इथला तो सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करणारा मतदार आहे. यांनी नेहमी देशाची लोकशाही वाचवली आहे. ती 77 साली पण वाचवली आणि ती 2024ला पण वाचवली. इथे पुरात वाहून जाणारा हिंदू जन्माला आलेला नाही. हा हिंदू अतिशय विचारपूर्वक मतदान करतो. अयोध्येमध्ये कसं हारलं हे सांगा बरं. अयोध्येमध्ये किती मुसलमान आहेत. वारंवार बांगलादेशी आहे. असंच बोलत राहायचं, बांगलादेशी आहेत, देशद्रोही आहेत, आणि मग सांगायचं आम्हाला मत देत नाहीत. अरे कशी देतील. मला कोणी शिवी दिली तर 2दा 3दा 4दा ऐकून घेईन, 5व्यांदा मी पण शिवी देईन. अरे आम्ही पण भारताचीच अवलाद आहोत ना, आमचं पण रक्त सळसळतच आहे ना. शिव्या खायच्या तर किती खायच्या, आणि मुसलमानांनी का शिव्या खायच्या. या देशाचे नागरिक आहेत ते. तुमचं गव्हर्नमेंट होतं. जर तुम्हाला वाटत होतं ते बांगलादेशी मुसलमान आहेत तर त्यांना घालवायला पाहिजे होतं. तुम्हाला अडवलेलं कोणी. त्यांना अजूनही घाबरून ठेवायचं कि अरे यार वोटका लफड़ा होने वाला है, तुम शांत बैठो, तू शांत बैठो, तुम्हारे अंग पे आएगा, कुछ करो मत, कुछ करो मत. काय चालू आहे. एवढे घाबरलेत. म्हणजे हे सगळं अर्थसंकल्पना यांचं बोलणं सगळं बघितलं ना की मरता क्या नाही करता आठवतो. एक म्हण आहे, मरता क्या नाही करता. तसं झालंय. प्रचंड घबराट राहुल गांधीच्या भाषणामुळे, एकंदर वातावरणामुळे एवढे घाबरलेत की काही करतायत. अर्ज दाखल करण्यासाठी सुपर ओढवले आहे आणि अटी आणि नियमावली आहेत, त्याच्यामुळे लोक कंटाळले आहेत. काय वाटतं, योजना सफल आहे असं वाटतं तुम्हाला. आता 1500 रुपयाची खैरात वाटून तुम्हाला 3 महिने त्यांना देऊन त्यांची मतं पाडायची असतील तर काय सगळं योग्य आहे. आम्ही तर 8,500 रुपये देणार होतो. 8,500. आणि आम्ही पुढच्या सरकारमध्ये येऊ तर आम्ही परत एकदा सांगतो की आम्ही 8,500 देऊ. 1500 रुपयात होतं काय. महागाई 5 वर्षात 200 पटीने वाढली आहे. 200 पटीने काय होणार आहे 1500 रुपयात. एक वेळचं महिन्याभरचं किराणा माल सुद्धा येत नाही 1,500 रुपयात. एक मिनिट